भुदरगड तालुक्यातील 2 सरपंच आणि 2 सदस्य पदांसाठी झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत नामदार प्रकाश आंबेडकर गटाचे 4ही ठिकाणचे उमेदवार विजयी झाले। विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। भुदरगड तालुक्यात 11 ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली होती। यापैकी काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली होती। त्यापैकी पाल आणि कोळवण पाळेवाडी इथं सरपंच पदासाठी तर मडूर आणि दारवाड या ठिकाणी सदस्य पदासाठी निवडणूक लागली होती। मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल 79.9% इतकं मतदान केलं होतं। पाल इथं 2 गटातील किरकोळ धक्काबुक्कीचा अपवाद वगळता संपूर्ण तालुक्यात मतदान शांततेत पार पडलं। आज सकाळी 10च्या सुमारास भुदरगडच्या तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगड पंचायत समितीत मतमोजणीला सुरुवात झाली। यावेळी सरपंच पदाची मतमोजणी पार पडली। त्यामध्ये पाल इथल्या शिंदे शिवसेनेच्या ज्योती बजरंग सुतार यांना 462 तर विरोधी आघाडीच्या अस्मिता गुरव यांना 275 मतं पडली। ज्योती सुतार या 187 मताची आघाडी घेत विजयी झाल्या। तर कोळवण पाळेवाडी इथं सरपंच पदाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार महेश ज्ञानदेव देसाई विजयी झाले। मडूर आणि दारवाड इथंही सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले। एकंदरीत तालुक्यातील झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत नामदार प्रकाश आंबेडकर गटानं बाजी मारली। यावेळी विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला। या पोटनिवडणुकीत तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल दबडे, नायब तहसीलदार संतोष आढारी, संजय इळके यांनी काम पाहिलं।